नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 18 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय की ही प्रिया जी आहे तर ती अस्मिताला गर्भसंस्काराच्या क्लासला जाते म्हणून घेऊन गेलेली असते आणि नंतर रिटर्न माघारी वापस घेऊन येते आणि अगदी सावकाश असं करून ती अस्मिताला आता घरापर्यंत घेऊन येते, जेणेकरून आतमध्ये जे काय बोलतायत ते ऐकायला जावं. प्रतापराव म्हणत असतात, आधी त्या सचिनला बघितलं तरी माझ्या डोक्यात तिडक जाते आणि आता तर हे सगळं नवीन कळलं. अरे अस्मिता आता हे सगळं कसं सहन करेल ते बिचारे, असं आता आतमध्ये प्रतापराव म्हणत असतात. हे सगळेजण बोलत असतात आणि हे सगळं कळतं. हां, आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, आतमध्ये तोच विषय चालू आहे. हां, आता प्लीज मध्येच बोलायचं, मध्येच थांबू नका. सगळं काही अस्मिताच्या कानावरती ऐकायलाच अस्मिताच्या कानावरती पडायलाच हवं, म्हणजे अस्मिता शॉकमध्ये गेली की माझं काम होईल. आणि म्हणून प्रिया अस्मिताला चल अस्मिता आपण आतमध्ये न जाऊन माझी पर्स शोधूया असं म्हणून अगदी तिला दरवाजाच्या जवळ मुद्दामून घेऊन येते. अश्विन म्हणत असतो की नाही मला नाही याच्यावरती विश्वासच बसत नाही, साक्षी शिकरेसारखी दिसणारी दुसरी कुठली तरी मुलगी असू शकते ना, असं आता अश्विन म्हणायला लागतो. आता सायली म्हणते की अश्विन भाऊजी, मागे जेव्हा मी यांना सांगितलं ना मी साक्षीला बघितलं, तेव्हा यांनी पण असंच केलं होतं. यांनी माझं बोलणं असंच ओढवून लावलं होतं. असंच बोलत नाही आहे, माझ्याकडे पुरावा आहे असं म्हणून आता सायली तिचा मोबाईल बाहेर काढते आणि त्याच्या मोबाईलमध्ये जो पुरावा आहे ना तर तो सगळ्यांना दाखवते. आणि बाहेरून हे सगळं प्रिया आणि अस्मिता दोघेही ऐकत असतात. प्रेक्षकांनो, आजचा भाग ना अतिशय जबरदस्त आहे, म्हणजे खूपच इंटरेस्टिंग आहे, तर त्यामुळे लास्टपर्यंत ना नक्की बघा. आता पहा सायली काय करते की हे बघा म्हणून तिचे रेकॉर्डिंग असतं ना की सायलीने हॉटेलमध्ये शूट केलेलं, तर ते रेकॉर्डिंग सगळ्यांना दाखवते आणि अस्मितासुद्धा ना दाराच्या बाहेर उभारून हे सगळं पाहत असते आणि ऐकत असते. प्रिया तर तोंडावरतीच हात ठेवते आणि लगेचच म्हणते, बापरे हे सगळेजण आत काय बोलतायत, सचिन आणि साक्षी शिकरे यांचं आणि अफेअर नाही, म्हणजे सचिनचं कुठंतरी अफेअर होतं हे मला माहीत होतं, पण अगं ती मुलगी साक्षी शिकरे, अगं पण साक्षी शिकरे तर जेलमध्येच मेली होती ना, मग सायलीने सचिन आणि साक्षीला कसं काय बघितलं, असं बाहेर प्रिया त्या अस्मिताच्या डोक्यात भरवायला लागते आणि म्हणते की बापरे, म्हणजे खरंच सचिन आणि साक्षीचं काही प्रकरण सुरू असेल का, असं लागते ना बोलायला बाहेर प्रिया. आणि आतमध्ये इकडे कल्पनाताई तर सोप्यावरच बसतात, प्रतापराव त्यांना सावरत असतात. आता अस्मिता आणखीन दरवाजाच्या जवळ जायला लागते. आणि आतमध्ये नाही सगळेजण टेन्शनमध्ये असतात. कल्पनाताई म्हणत असतात, आपण फक्त अस्मिताकडे बघून सचिनच्या सगळ्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण हे सगळं काय होऊन बसलंय. म्हणून आता आतमध्ये ना कल्पनाताई रडायला लागतात आणि प्रियाला बाहेर मजा वाटत असते. प्रतापराव म्हणतात, आता माझं त्या सचिनच्या थोबाडीत मारून सुद्धा समाधान होणार नाही, संताप होतोय माझा. अश्विन म्हणतो की सायली वहिनी, फक्त तू म्हणत होतीस म्हणून आम्ही फक्त तिच्याशी नीट वागत होतो. आता हे पण वाक्य अस्मिता ऐकते. अश्विन पुढे म्हणतो, यापुढे ना तो माणूस या घरात दिसता कामा नये. आता अश्विन सुद्धा ना एवढा चिडलेला असतो की बापरे, आज सगळेजण सचिनवरती चिडलेले असतात. आता बघा प्रतापराव पुढे म्हणतात की नाही, त्याला आपण आता अस्मिताच्या आयुष्यात पुढे थारा दिला, हीच आपली चूक झाली. अरे आता ही चूक अस्मिताला केवढ्याला पडणार आहे, असं आता प्रतापराव काळजी व्यक्त करत असतात. आणि हे सगळं अस्मिता ऐकते आणि आता अस्मिता लागते रडायला. अर्जुन म्हणतो, तू जर आता मला सापडला ना तर त्याला आयुष्यभरासाठी ना मी जेलमध्ये खडी पडायला पाठवीन. अर्जुन तर खूपच संतापाने बोलत असतो. प्रियाला खूप मजा येत असते. चैतन्य म्हणत असतो, तुम्ही सगळेजण ना जरा शांत व्हा, मलाही कळते की जे काही घडलंय ना ते सगळं आपल्या कळण्यापलीकडचं आहे, पण हे सगळं ना अस्मिताताईला न कळलेलंच बरं, आपल्याला काही करून हे सगळं तिच्यापासून लपवायला हवं. अर्जुन म्हणतो, तू सायलीला बघून पळून गेला, इथेच कळतं की काय लायकी आहे त्या माणसाची, असं आता अर्जुन म्हणायला लागतो. प्रतापराव म्हणतात की अर्जुन हा सचिन जिथे कुठे असेल घेऊन ये, मी माझ्या हाताने जीव घेणार आहे त्याचा. बापरे, तिच्या नवऱ्याबद्दल असं बोलतात हे ऐकून अर्जुन म्हणतो, नाही डॅड, मी सचिनला तर घेऊन येणारच आहे, पण त्यानंतर जे काही करायचे ना तर ते पोलीस करतील, चला. ओरडते, आई गो म्हणून. अचानकच तिच्या पोटामध्ये कळी येते आणि आता त्याला डिलिव्हरीसाठी ज्या आहे तर त्या कळा सुरू झालेल्या असतात. आणि अस्मिताचं मोठ्याने जोरात ओरडली. आता हे सगळं घरातले सगळेजण ऐकतात ना, आणि अस्मिताताई म्हणून आता सायली वगैरे सगळेजण आहेत तर ते दरवाजाकडे पळत येतात. आणि आता बघा पुढे आपल्याला सीन दाखवलेला आहे प्रतिमात्यांचा. तर प्रतिमात्या तिथे भाजी निवडत बसलेल्या असतात आणि विचार करत असतात.
या प्रतिमात्या ज्या आहेत त्या सायलीच्या बोलण्याचा सतत विचार करत असतात, कारण त्यांना आठवत असतं की सायली त्यांना म्हणालेली असते की बघा शेवटी आपलं मन जे म्हणतं ना शेवटी तेच खरं नाही. जेव्हा सदाशिव आणि मैनावतीला मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा मला सतत असं वाटत होतं की ती माझी आई बाबा नाहीत आणि शेवटी तेच खरं निघालं ना. आता प्रतिमात्या विचार करून म्हणतात की बरोबरच आहे, सायलीला शेवटपर्यंत जे खरं वाटत होतं तेच बरोबर निघालं. तसंच मला सुद्धा तन्वीबद्दल जे काही वाटतंय तर ते खरं असेल का, असं प्रतिमात्या विचार करत असतात. आणि एकटेच बसलेले असतात हॉलमध्ये. आता इतक्यातच तिथे सुमन येते आणि सुमनसुद्धा ना भाजी निवडायला मदत करायला लागते. आणि आता प्रतिमात्यांकडे बघून सुमन म्हणते की वहिनी काय झालं, तुम्ही कसला विचार करताय म्हणून. कारण प्रतिमात्या अगदी शून्यात नजर लावून बसलेल्या असतात आणि त्यांना सतत प्रियाचाच विचार पडलेला असतो. आता जेव्हा सुमन म्हणते ना वहिनी कसला एवढा विचार कर, माझ्यात आणि तन्वीमध्ये ना एक प्रकारचा दुरावा जाणवतो ग. मी सायलीला सुद्धा हीच गोष्ट सांगितली ग, तर ती मला म्हणाली की असं विचार करण्यात माझं काहीही चुकत नाही आहे म्हणून. आणि पुढे सांगू का तुला सुमन की मला माझ्याच मुलीबद्दल काहीच का वाटत नाही आहे ना, याचं ना कारण मला जाणून घ्यायचं आणि यासाठी ना सायली मला मदत करणार आहे. आज ती मला फोन करते म्हणाली होती पण अजूनही फोन केला नाही. मी थोडा वेळ वाट बघीन, नाही तर मी तिला फोन करीन, असं प्रतिमात्या म्हणतात. आता सुमन म्हणते की तुम्ही हे सगळं भाऊजींना सांगितलं आहेत का. प्रतिमात्या म्हणतात नाही ग, नाही आणि हे सगळं ना मी त्यांना सांगणार सुद्धा नाही आहे. आणि पुढे म्हणतात की त्यांनी तर तन्वीच्या विरहामध्ये ना किती वर्ष काढलीत आणि मग ती परत आल्यानंतर अशी वागायला लागली की या सगळ्याचा राग त्यांच्या मनात मावत नाही आहे आणि आता मी कुठे त्यांचा त्रास आणखीन वाढवून ठेवू. मला ना तन्वीबद्दल एक काहीतरी ना खात्री पडला म्हणत असतात. सुमन म्हणते एखाद्या आईला आपल्या मुलीबद्दल प्रेमच स्वस्त वाटत असेल ना, हे याची कल्पना करू शकते मी, असं सुमन म्हणते. कारण सुमनला सुद्धा एक मुलगा असतो. सुमन म्हणते की वहिनी समजते हो मला. आणि पुढे म्हणते की तुम्ही खरंच याचं कारण शोधा बरं वहिनी आणि मी आहे तुमच्याबरोबर, असं म्हणून आता सुमन प्रतिमात्यांच्या हातावरती हात ठेवत असते. इकडे आपण सुभेदारांच्या घरातला सीन पाहतोय. अर्जुन आणि सायली पळत येतात. आता घरातले सगळेजण खरं तरी येतात आणि अस्मिता म्हणत असते की सायली तू सचिन आणि ला असं म्हणून जोरजोरात ना खूप रडायला लागते, कारण तिच्या पोटात कोळी येते असते आणि अस्मिता खूप रडत असते. इतक्यातच चैतन्य पळत जाऊन पाणी आणतो. अश्विन आता तिच्या चेहऱ्यावरती पाणी वगैरे मारतो आणि इतक्यातच अस्मिता बोलतच ना बेशुद्ध होऊन जाते. सगळेजण खूप घाबरतात, कोणाला काहीच कळत नाही की अस्मिताला नक्की काय झालं ते. कारण अश्विन खूप प्रयत्न करत असतो, अस्मिता डोळे उघड, पण ती काही डोळे उघडत नाही. आता अश्विन तिला चेक करतो आणि म्हणतो की आपल्याला ना तिला हॉस्पिटलला शिफ्ट करायलाच हवं आणि म्हणतो की मी ॲम्ब्युलन्स बोलवतो. म्हणून आता अश्विन ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि आता अस्मिताला हॉस्पिटलला नेण्यात येतं. सगळेजण खूप घाबरलेले असतात सुभेदार. आणि बघा प्रिया जी आहे तर ती मनातल्या मनामध्ये हसत असते. आणि आता आपण पाहतोय पुन्हा साक्षी आणि इकडे सचिनचा सीन. इकडे साक्षी सचिनला म्हणत असते गैरसमज झालाय का, असं करून त्याला बराच वेळ बघत असते सचिनकडे आणि चुक करून तोंडाने आवाज काढत असते. सचिन एवढा घाबरलेला असतो ना साक्षीला, बापरे आजचा भाग ना प्रेक्षकांनो खरंच खूपच डेंजरस आहे. त्यामुळे तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा आणि हो माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा हो, कारण काय झालं ना की अजूनपर्यंत ना चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची गरज आहे आणि तुम्ही ना डेली रिव्ह्यू तर पाहता पण अजिबात सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज असं करू नका, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की इकडे ही साक्षी जी आहे ना तर ती आता या सचिनच्या जवळ जाऊन बसते आणि म्हणते डार्लिंग असं कशा आणतायस, असं म्हणून त्याचा हातात घेते आणि म्हणते की तुझ्या लाडक्या प्रेग्नंट बायकोबद्दल मला काहीच सांगणार नाहीस का. सचिन तर घाबरलेला असतो ना, बापरे खरंच ही साक्षी जी आहे ना तर ती सायकिकच दाखवलेली आहे. सचिन म्हणतो साक्षी तुला अस्मिताबद्दल कसं कळलं, तर इतकी चिडते ना आता साक्षी. बघा तिचे ना म्हणजे तिच्या स्वभावाचे ना असे वेगवेगळे ना पैलू दाखवलेले आहेत. आता ती थोडीशी सायकिक असते. आता सचिनकडे बघते आणि म्हणते मूर्ख समजतोयस का मला, अरे महिपत शिकारीची मुलगी आहे मी, असं म्हणून ती सचिनचा हात जोरात उलटा दाबत असते आणि त्याला तो त्रास होत असतो. आणि साक्षी सचिनला म्हणत असते माझ्यापासून ना तू काहीच लपवू शकत नाही आणि तू मला फसू सुद्धा शकत नाही. म्हणून तिचे ते मान वगैरे पकडत असते आणि म्हणत असते मी तुला सगळं सांगितलं, मी तुझ्यापासून काहीच लपवून सांग ना, का लपल, काय करेन याच हा विचार सुद्धा तुझ्या मनामध्ये आला नाही का रे, बोल ना सचिन, असं म्हणून ना त्याला अक्षरशः धमकी देऊन ब्लॅकमेलच करत असते. सचिनच्या मानेला खूप दुखत असतं आणि ती त्याला खिचत असते जोरात. आता सचिन स्वतःचा हात वगैरे सोडवतो आणि डायरेक्ट उभा राहतो आणि म्हणतो की हे बघ साक्षी खरं तर आहे ना मला काही लपवायचं नव्हतं तुझ्यापासून. आता साक्षी म्हणते की वाव रिअली, आणि असं म्हणून जोरजोरात हसायला लागते आणि म्हणते हे बघ सचिन तुला खरंच लपवायचं नव्हतं मला माझ्यापासून, काहीच सगळं सांगितलंयस तू मला, वाव ग्रेट, असं करून त्याला बोलत असते. आणि पुढे म्हणते की ओके
सो तू मला सगळं सांगितलं असं मी समजते. अगदी खरं खरं सगळं सांगितलंच तुम्हाला असं मी समजते. आणि आता इथून पुढे चॅप्टर क्लोज. ओके. आणि पुढे म्हणायला लागते सचिनला की म्हणते की हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना, प्रेम करतोस ना माझ्यावर. आता सचिन म्हणत असतो हो. आता साक्षी म्हणते खूप प्रेम करतोस ना माझ्यावर. मग सारखं पुन्हा पॅनिक होऊन हसता एकदमच ती पॅनिक होते, एकदमच हसते आणि म्हणते मग इथून पुढे ते अस्मिताकडे अजिबात जायचं नाही. आणि आता आपण पाहतोय डायरेक्टली आता हे सगळे सुभेदार जे आहेत तर त्या अस्मिताला घेऊन अगदीच ते स्ट्रेचरवरती झोपून वगैरे ना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले असतात. म्हणजे तो सीन आपल्याला हॉस्पिटलचाच दाखवलेला आहे. आता अश्विन जो आहे तो अस्मिताही म्हणत असतो. आता सगळे डॉक्टर्स म्हणतात अश्विन प्लीज म्हणून सगळ्यांना बाहेर थांबवलं जातं. आणि आता अस्मिताला घेऊन डॉक्टर लोक सगळेजण आतमध्ये जातात. दरवाजा बंद केला जातो. अश्विन म्हणतो आपण सगळेजण जरा बाहेरच थांबूयात म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे अश्विन आता तू पण आत जात नाहीस. तर अश्विन म्हणतो नाही मामा, डिलिव्हरी होईपर्यंत माझं आतमध्ये काहीच काम नाही आहे. आता प्रतापराव म्हणतात अरे पण अश्विन तू जर आतमध्ये गेलास तर आम्हाला जरा धीर वाटेल. आता अश्विन म्हणतो नाही बरोबर आहे डॅड, पण डिलिव्हरीच्या वेळेला फक्त बाळाच्या वडिलांनाच आतमध्ये जाण्याची परमिशन असते. आणि असं म्हणल्यानंतर सगळेजण गप्प बसतात. पुढे अश्विन म्हणतो आणि तो तर काही ते नाहीच आहे ना. आता असं म्हणल्यानंतर म्हणतो की ठीक आहे जाऊ दे, असो आपल्याला सगळ्यांना ना बाहेरच थांबावं लागेल. इतक्यातच अर्जुन म्हणतो अश्विन अस्मिताई ठीक आहे ना रे, ठीक असेल ना रे, सगळं ओके होईल ना रे. अश्विन म्हणतो दादा नको काळजी करू, तो होईल सगळं ठीक. आणि बघा कुणीही काळजी करू नका असं आता अश्विन सगळ्यांना सांगायला लागतो. आणि सगळेजण वाट बघत असतात. आता ताईंना आई नका तुम्ही काळजी करू, अस्मिता ताईंचे दिवस आता तसे भरत आलेच होते ना, आणि तसे आपण त्यांच्या डिलिव्हरीची तयारीही करतच होतो ना. आणि पुढे म्हणते की त्यांना आणावं लागलंच असतं ना हॉस्पिटलमध्ये, तेव्हा तुम्ही कशाला काळजी करताय, प्लीज आई तुम्ही शांत व्हा, तसंच आपण आज आलो असं तुम्ही समजा. आता कल्पनाताई म्हणतात अगं मी स्वतःला तेच समजवण्याचा प्रयत्न करते की आता अस्मिताची काही दिवसातच नॉर्मल डिलिव्हरी, आता सायली काळजी करू ताई, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे म्हणून. आणि सायली म्हणत असते तुम्ही बसा बरी इथे आई, या बरी इथे बसा, असं म्हणून सायली आता कल्पनाताईंना खाली बसवते. आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो शांत हो, जरा शांत हो. अर्जुन म्हणत असतो अरे कसा शांत हो मी, सांग ना, जर का अस्मिताला काही झालं ना तर त्या सचिनचा जीव घेईन मी. आता अर्जुन खूप चिडलेला असतो आणि चैतन्य त्याला म्हणत असतो रिलॅक्स अर्जुन रिलॅक्स. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला ना सचिनला शोधायला हवं आणि आता सचिनने ना इथे असायला हवं. अर्जुन म्हणतो हो ना, त्याला शोधायचं तर आहेच पण इथे त्याची गरज आहे म्हणून नाही. आता असं अर्जुन म्हणत असतो. इतके त्याचा सायली जाते ना अर्जुनकडे आणि म्हणत असते की सचिन इथे पाहिजे म्हणून इथे नाही, तर तो अस्मिताताईसोबत वाईट वागला ना तर याची शिक्षा त्याला मिळ देण्यासाठी म्हणून तो इथं हवाय. मी आताच इन्स्पेक्टरांना फोन करतो. आता चैतन्य म्हणतो अरे इन्स्पेक्टर सावंत सुट्टीवर आहेत. तर अर्जुन म्हणतो अरे मोरे आहेत ना इन्स्पेक्टर मोरे, ते आपल्याला मदत करतील म्हणून आता अर्जुन इन्स्पेक्टर मोरेंना फोन करतो. आता अर्जुनने फोन केल्यानंतर इन्स्पेक्टर सांगतात आम्ही साक्षीचा शोध सुरू ठेवला आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो हो नाही, मी आता वेगळ्या कामासाठी तुम्हाला फोन केला आहे. हे बघा सचिन दीक्षित या नावाच्या माणसाचा मी तुम्हाला फोन नंबर पाठवतोय, तुम्ही याचं लोकेशन लगेच ट्रेस करा. मला असा डाऊट आहे की हा माणूस आत्ता साक्षी शिकरे सोबतच असेल. आणि थँक्यू म्हणून लगेचच फोन ठेवून टाकतो. अर्जुनने आता पोलिसांना सगळं सांगितलेलं असतं आणि म्हणतो की तो सचिन आता कुठेही लपलेला असला तरीही मी त्याला आता शोधून काढेनच म्हणून. आणि म्हणतो की तो क्षण आला ना की आता आपण लगेच निघू. चैतन्य तर सायली म्हणते तुम्ही आता पोलीस स्टेशनला जा, तुमचं तिथे काम होईल, मी इथे आहे. आता अर्जुन म्हणतो अगं पण अस्मिताईला या अवस्थेत सोडून, तर सायली म्हणते हे बघा तसंही तुम्ही ते थांबून तुमची काहीच मदत होणार नाही, त्यापेक्षा तुम्ही पोलीस स्टेशनला जा, काही लागलं तर मी सांगते आणि मी आहे ना इथे म्हणून. अर्जुन म्हणतो ठीक आहे पण मला तू सतत अपडेट देत राहा, अस्मिताई कशी आहे, तिला काही झालं नाही मला कळवत राहा. सायली म्हणते हो मी तुम्हाला सांगते तर तुम्ही या आता. असं म्हणल्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य दोघेजण सुद्धा पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतात. आणि सायली इकडे आता कल्पनाताई आणि प्रतापराव यांच्या शेजारी येऊन उभी राहते. इकडे पुन्हा आपण पाहतोय की साक्षी आणि या सचिनचा सीन. आता साक्षी म्हणत असते सांग ना तुला काय गरज आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. आणि इतक्यातच त्याला अस्मिताचं क्रेडिट कार्ड दिसतं. आता सचिन एवढा घाबरतो ना की बस, लगेच साक्षी म्हणते क्रेडिट कार्ड आणि तिच्या हातातून खेचायला घेतो पण साक्षी काही त्याला देत नाही आणि म्हणते की अस्मिताचं क्रेडिट कार्ड, ओ
आय सी. आता तिच्या लक्षात येतं की हा फक्त पैशासाठी मुलींना फसवतोय म्हणून. साक्षी म्हणते ओ आय सी, यासाठी म्हणजे यासाठी तू त्या अस्मिताकडे जातोस ना. आता सचिन नाही नाही म्हणत असतो. आता बघा साक्षी पुढे काय करते की म्हणते यासाठीच तू अस्मिताकडे जातो असं म्हणून रागारागाने पुन्हा पुन्हा म्हणून ते कार्ड खाली फेकून देते. सचिन म्हणत असतो साक्षी प्लीज असं काय करतोयस तू. साक्षी म्हणते तुला पैसे हवे तर मग तू माझ्याकडे मागू शकत नाहीस. अरे मेली आहे का मी. तुला जेवढे पैसे हवेत ना तेवढे मी देते तुला, 1 मिनिट असं म्हणून साक्षी आता आतमध्ये जाते. सचिन आता तिला साक्षी साक्षी म्हणून हाक मारत असतो. आणि बघा ही साक्षी जी आहे ना तर ती आता वरती जाते आणि खूप सारे पैसे आणि दागिने आणून टेबलवरती ठेवते या सचिनच्या समोर. आता सचिन म्हणतो हे काय आहे. तर साक्षी म्हणते हे घे, हेच हवं होतं ना तुला असं म्हणते. आणि पुढे म्हणते की अरे हे तर काहीच नाही आहे, याच्यापेक्षा ना जास्त पैसे आहेत माझ्याकडं, तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त दागिने आहेत, तर ते सगळे ना तुझ्यासाठी, सगळे फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असं आता साक्षी जेव्हा म्हणते तेव्हा सचिन मनातल्या मनात खुश होतो आणि म्हणतो की आता कुठे माझ्या मेहनतीला फळ येते. ही साक्षी विचित्र वागते खरी, पण हरकत नाही, आता या दागिन्यांसाठी ते सगळं सहन करायला काहीच हरकत नाही असं सचिन मनातल्या मनात म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की साक्षी माझे बँक अकाउंट फ्रीज आहे तोपर्यंत मी हे असं म्हणून ती त्या पैशाला हात लावायला जाते. तर साक्षी म्हणते 1 मिनिट, त्या दागिन्यांना हात लावायच्या अगोदर मला अगोदर तू ना एक वचन दे म्हणून. आता सचिन म्हणतो वचन, आणि कसलं वचन हवं आहे तुला. आता बघा साक्षी म्हणते की हेच की तू तुझ्या बायकोकडे परत कधीही जाणार नाहीस, आणि जर का तू गेलास तर ते तुला काय होईल आणि त्याचे परिणाम काय होतील हे तुला याची छोटीशी झलक तुला मिळालीच आहे. आता असं म्हणलं सचिनला काही कळतच नाही. पुढे साक्षी म्हणते म्हणजे अस्मिताला तिच्याच खोलीत येऊन मी कसं जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता ते, असं करून ती साक्षी आता एक आठवणी आठवून सचिनला सांगायला लागते. आणि सचिनला सुद्धा ते आठवायला लागतं की अस्मिताच्या रूममध्ये ना अस्मितावरती कुणीतरी हल्ला केलेला असतो ना, तर तो प्रसंग सचिनला आठवते. पुढे साक्षी सांगायला लागते की त्या रेस्टॉरंटमध्ये, साक्षी म्हणते की त्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा मी अस्मिताला कसं ढकलून दिलं होतं, कसा तिला मी धक्का दिला होता. आता हा सीन सुद्धा ना सचिनला आठवायला लागतो आणि त्याला ना एक गोष्टी ना आता क्लिक व्हायला लागतात की साक्षी किती डेंजरस आहे. आज ना याची सचिनला चांगलीच कल्पना आलेली आहे आणि सचिन ना मोठे डोळे करून बघतच बसतो. आता साक्षी म्हणते की हा फक्त ट्रेलर होता, ट्रेलर, आणि तुला जर का पूर्ण सिनेमा जर का तुला बघायचा असेल ना तर तू नक्की बघ, अजून पूर्ण सिनेमा ना तर बाकीच आहे, आणि जर का तू अस्मिताकडे परत गेलास तर तुला तो पूर्ण सिनेमा बघावाच लागेल. आणि म्हणते की अँड आय प्रॉमिस डिअर, पूर्ण सिनेमा हा खूप म्हणजे अत्यंत त्रासदायक असेल असं सचिनला सांगून ती एक प्रकारे ना क्रिमिनल माइंडनी ना ती त्याला धमकवत असते. आता सचिनचा चेहरा खूपच भयानक होतो ना, म्हणजे घाबरतो. आता लगेचच साक्षी त्याच्याजवळ येते आणि म्हणते ओ माय गॉड, ओ माय पुअर बेबी, मी तुला काही करणार नाही आहे असं सचिनला म्हणायला लागते. आणि म्हणते अरे माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग मी तुला कसं काही करेन, मग ऐक ना, असं करून त्याच्याजवळ काही येते आणि म्हणते ऐक ना, तू जर का तिच्याकडे गेलास ना तर तुझंही काही खरं नाही आहे आणि तिचंही काही खरं नाही आहे असं साक्षी आता इतकी धमकी देत असते ना सचिनला की बाप रे. आणि पुढे म्हणते की सचिन दीक्षित आणि समीरा शेखर दोघेही आता फरार आहेत असं आता सचिनला म्हणायला लागते. आज ना ही खरंच सायकिक दाखवली, एकदा हसते काय, एकदा रडते काय, एकदा धमकी काय देते. आणि इतक्यातच आपण पाहतोय की या महिपत शिकरेच्या घराजवळ म्हणजे जिथे आता सचिन आणि साक्षी आहेत ना तर तिथे 4 पोलीस येतात आणि आता त्यांच्या पावलांचा आवाज येतो ना सचिन आणि साक्षीला. आता साक्षी लगेचच या सचिनला इशारा करत असते की थांब बोलू नकोस म्हणून. आणि आता फाय लागते कारण दरवाजा तर आतून बाहेरून बंद असतो ना, कुलूप असतं इथे. आणि आता पोलिसांच्या फक्त पावलांचा आवाज ऐकायला येत असतो. साक्षी खूप घाबरलेली असते, खिडकीतून वगैरे बघायला लागते की नक्की कोण आहे म्हणून. आणि आता तर ती साक्षी पहिल्यांदा खिडकीकडे जाते आणि बघते तर तिला दिसते की पोलिसांचा पहारा असतो, म्हणजे पोलीस आलेले आहेत हे साक्षीच्या लक्षात येतं. आता सचिन साक्षीला म्हणत असतो साक्षी अगं पोलीस, मला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही आहे. साक्षी म्हणते हे बघ इकडे या साईडला एक बेडरूम आहे, आपण आता तिकडून बाहेर पडूया. सचिन म्हणतो अगं तिकडे सुद्धा पोलीस असले तर काय करायचं आपण. साक्षी म्हणते हा बरोबर आहे, हा म्हणजे 4ही बाजूला पोलीस असतील तर प्रॉब्लेम होईल असं म्हणून साक्षी सुद्धा आता घाबरते. आणि इतक्यातच आपण पाहतो की पोलीस बाहेर येतात आणि आता 2 होमगार्ड जे आहेत तर ते घराचं कुलूप काढायला लागलेले असतात. आणि हा आवाज सुद्धा सचिन आणि साक्षीला येतो. दोघंही इतके घाबरतात ना की बापरे कुठेला
पावते त्यांना कळत नसतं. आणि आता पोलीस काय करतात, घराचा दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात आणि आतमध्ये पाहतात तर काय, सचिन साक्षी दोघेही गायब असतात. हॉलमध्ये कोणीच नसतं. आता पोलीस ना सगळीकडे शोधाशोध करायला लागतात की आता हे दोघं जण कुठं आहेत ना, तर आपल्याला ते दाखवले. तर आता बघा आता सगळीकडे पाहिल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की बनसोडे तुम्ही वरती जा आणि केलरी तुम्ही आतली खोली तपासा, इथे कोणी काय आहे का किंवा कोणाची हालचाल जाणवते का हे आपल्याला पाहायचं आहे ना. त्यासाठी इन्स्पेक्टर सगळ्या घरामध्ये जे आहे तर ती शोधाशोध करत असतात. आता एका बेडरूममध्ये पोलीस येतात. आता त्यांना तिथे काहीच दिसत नाही. तर प्रेक्षकांनो तुम्हाला माहिती आहे का सचिन आणि साक्षी हे कुठे लपलेले असतात, तर साक्षीच्या बेडरूमच्या एका कपाटामध्ये हे दोघे जण आतमध्ये ना असं गुडघ्यावरती बसलेले असतात आणि समोर कपडे ठेवलेले असतात आणि बापरे अक्षरशः हे दोघं जण कपाटामध्ये लपळून बसलेले असतात. खरंच खूपच भयानक दाखवले बाबा आजचा भाग. तुम्ही टीव्हीवरती ना नक्की भाग बघा. आता चैतन्याने अर्जुन गाडीत असतात. चैतन्य म्हणत असतो सचिन आणि साक्षी कॅफेमधून निघाल्यानंतर एकदम असे कसे काय गायब झाले असतील आणि तो काहीच कळत नाही आहे मला पण. आता चैतन्य म्हणतो की अर्जुन महिपतच्या बाहेर भेटलेल्या माणसाने सांगितलं होतं की ते बाहेर पडताना बघितलं आहे म्हणून, म्हणजे घरामध्ये कोणाचा तरी वायर आहे, कशावरून तो साक्षीचा नसेल. अर्जुन म्हणतो येस, एक काम करू आपण तिथंच जाऊया, महिपतच्या घरी जाऊन सगळं पाहूया चल. आता इतक्यातच एक फोन येतो. आता इन्स्पेक्टर म्हणतात की इन्स्पेक्टरचा फोन असतो आणि ते म्हणतात की मी महिपत शिकरीच्या घरी जाऊन तपास केला, सापडेल का. पोलीस म्हणतात हो मी विवेकला तुमचा नंबर पाठवतो, तो तुम्हाला लास्ट लोकेशन पाठवेल. अर्जुन म्हणतो ओके थँक्यू म्हणून आता अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की चैतन्याला सांगतो की सचिनचं लास्ट लोकेशन आपल्याला मिळणार आहे आणि म्हणतो हे बघ आलंच लोकेशन, चल जाऊ आता. असं म्हणून चैतन्य आणि अर्जुन दोघीसुद्धा तिथून निघायला लागतात. पुन्हा आपण इकडे हॉस्पिटलचा सीन पाहतोय. सायली म्हणत असते आईलताईंशी बोलले ना तेव्हा मला म्हणत होते की त्या अस्मिताताईंना सकाळपासून अस्वस्थ वाटत होतं, म्हणजे आई आजच आपल्याला त्यांना हॉस्पिटलला आणावं लागलं असतं. अहो तसं नाही तर असं घेऊन आलोत आपण, असं समजूयात. आता कल्पनाताई म्हणतात सायली अगं हे सगळं समजूत काढण्यापुरतं ठीक आहे ग, त्याचं काय करायचं का आपण, असं अस्मिताला कल्पनाताई म्हणत असतात आणि पुढे म्हणतात आणि सचिनची गर्लफ्रेंड साक्षी आहे हे आपल्यालाच पचत नाही तर त्या बिचारीला कसं पचणार ना ग अस्मिताला, असं म्हणून. आणि पुढे म्हणतात की आणि हे सगळं अस्मिताच्या समोर कशा पद्धतीने आलं ना ग, म्हणून कल्पनाताई रडायला लागतात आणि म्हणतात की सायली माझ्या मुलीनं असं काही कोणाचं वाईट केलं होतं ग की तिच्या नशिबात हे सगळं असं आलंय ग. आणि आता प्रतापराव तिथे येतात आणि अश्विनसुद्धा तिथं असतो. अश्विनसुद्धा म्हणतो की मम्मा डॅड प्लीज तुम्ही दोघंही नका काळजी करू हां, आणि म्हणतो की हे बघा आज आतमध्ये डॉक्टरांची नजी करू, असं अश्विन येत. आपल्याला पुन्हा सीन दाखवलं आहे की जे लास्ट लोकेशन दाखवलेलं असतं ना सचिनच्या मोबाईलचं, आता तिथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण सुद्धा गाडीमध्ये येतात आणि आता गाडीतून खाली उतरतात आणि म्हणतात बापरे फोनचं लोकेशन इथं दाखवल्यानंतर अर्जुन म्हणतो अरे पण इथं तर आसपास वस्तीच नाही आहे. चैतन्य म्हणतो कदाचित तो इथे फोन ऑफ करून ना पुढे गेले असतील DN रोडवर. अर्जुन म्हणतो आपण त्याला शोधू ना, म्हणून त्याने मुद्दामून फोन स्विच ऑफ केला असेल, चल शोधूया, असं म्हणून आता अर्जुन आणि चैतन्य सचिनला शोधायला निघतात. आणि बघा हां इकडे आपल्याला सीन दाखवलेला आहे, ही जी आहे ना करता करविता मेन कारण ज्याच्यामुळे आज एवढं सगळं घडलेलं असताना ती प्रिया आरामात झोपलेली असते आणि म्हणत असते की माझा प्लॅन इतका करेक्ट वर्क करेल असं मला अजिबात वाटलेलं नव्हतं हां, आणि बेडमध्ये आरामात झोपलेली असते आणि पुढे म्हणते आज जर का अस्मिता हॉस्पिटलमध्ये गचकली वर काढताच येणार नाही असं म्हणून प्रिया भलतीच खुश असते. बापरे ही सुद्धा ना किती क्रूर आणि विचित्र दाखवली ना, आणि हसते आणि म्हणते की अरे मग कुठली तन्वी आणि कुठली प्रिया, ते माझ्याबद्दल ना सगळं विसरूनच जातील आणि त्यांना माझ्याबद्दल काय काय सापडलंय ना हे शोधायला मला वेळ मिळेल, असं प्रिया म्हणून एवढी खुश झालेली असते. बस बापरे आता डायरेक्ट तोंडावर पांघरून घेऊन गाठ झोपी जाते. हिला ना कशाचीच कोणाचीच काही पडलेली नाहीये. आता आपण पुन्हा पाहतोय हॉस्पिटलमधला सीन. आता इकडे हॉस्पिटलमध्ये धावाधाव सुरू असते, सिस्टर वगैरे सतत आतून बाहेरून आत चालू असतो. अश्विनी सगळ्यांना विचारतो पण कोणी सिस्टर रिप्लाय देत नसतात. सगळेजण घाबरतात की बापरे आता काय झालं असेल आतमध्ये ना, म्हणून सायली म्हणते अश्विन भाऊजी आतमध्ये काय झालं असेल हो, तर अश्विन म्हणतो थांब जर मी बघतो आतमध्ये. आता इतक्यातच ना डॉक्टर बाहेर येतात. अश्विन म्हणतो डॉक्टर नक्की काय झाले हो, तर डॉक्टर सांगतात हे बघा बाळ आणि आई दोघेही क्रिटिकल आहेत पण आम्ही ना आमचे प्रयत्न अतिशय योग्य करतोय. अश्विन म्हणतो काय, तर डॉक्टर म्हणतात हो आम्ही आमचे प्रयत्न अतिशय योग्य करतोय सो डोंट वरी. आता असं म्हणल्यानंतर सायली खूपच घाबरते. अश्विन म्हणतो हे बघ तू नको काळजी करूस, मी डॉक्टरांशी बोलून येतो हां, मी आलोच, असं म्हणून आता अश्विन सुद्धा डॉक्टरांच्या पाठीमागे पळत जातो. आता कल्पनाताई
आणि प्रतापराव म्हणतात, काय गं डॉक्टर काय म्हणाल्या? तर सायली म्हणते, काही नाही, डॉक्टर म्हणाले की त्यांचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून. आणि बघा हा पुन्हा आता आपल्याला दाखवलं अर्जुन आणि चैतन्याचा सीन. इकडे अर्जुन एके ठिकाणी थांबतो आणि प्रतापरावांना फोन करत असतो. आता प्रतापराव फोन उचलतात. आता त्यांना ना खरं तर खूप वाईट वाटत असतं. आता प्रतापराव म्हणतात, हॅलो अर्जुन. अर्जुन म्हणतो, डॅड अस्मिताई कशी आहे? प्रतापराव म्हणतात, काहीच कळत नाही रे अर्जुन, मला ना खूप खचलं. अर्जुन म्हणतो, काय झाले रे, डॉक्टर काय म्हणतात? आता प्रतापराव म्हणतात, अरे तेच तर कळत नाही आहे ना. आणि म्हणतात की अर्जुन तू लगेच इथे येतोस का, प्लीज ये ना रे, मला ना अस्मिताची खूप काळजी वाटते रे. अर्जुन म्हणतो, डॅड डोंट वरी, मी लगेच येतो हा, अस्मिताईला ना काही होणार नाही, शी विल बी फाईन, असं अर्जुन म्हणतो. प्रतापराव आता म्हणून आता अर्जुन हॉस्पिटलला यायला निघतो. आता बघा हा पुढे इकडे अस्मिताचे लेबर पेन दाखवलेले आहेत. म्हणजे लेबर रूममध्ये ती कशी ओरडत असते, तिला कळा वगैरे येत असतात, डॉक्टर प्रयत्न करत असतात. आणि आता हे दाखवलेलं आता नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी डॉक्टर खूपच प्रयत्न करत असतात. आणि इकडे बाहेर अर्जुन, सायली, प्रतापराव आणि कल्पनाताई सगळेजण खूप काळजी करत असतात. अर्जुन म्हणत असतो, डॅड प्लीज तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही अस्मिताताईला, असं डॉक्टर सदा म्हणतो की मम्मा, अगं मम्मा प्लीज नको नका काळजी करू, म्हणून त्यांना सुद्धा सांगत असतो. आणि कल्पनाताई आता रडायला लागलेले असतात की अर्जुन म्हणून. अर्जुन म्हणतो, हे बघ काही होणार नाही अस्मिताताईला, हे बघ अस्मिताई आणि बाळ दोघेही तू बघ, अगं दोघेही सुखरूप असतील, प्लीज नको काळजी करू, रडू नकोस ना गं मम्मा प्लीज, असं अर्जुन आता त्याच्या आईला सांभाळत असतो. आणि इतक्यातच तो सायलीकडे बघतो तर सायली सुद्धा आता असं दुसरीकडे तोंड करून ना खूपच रडत असते. आता अर्जुन काय करतो की सायलीच्या जवळ येतो. सायली खरंच खूपच रडत असते. आता अर्जुनच्या गळ्यात पडते आणि सायली आता खूप रडायला लागते. अस्मिता रडत असते आणि म्हणते, मला ना अस्मिता धीर धरता येत नाही, मला ना आणखीन खंबीर राहता येत नाही, असं म्हणून म्हणून सायली खूप रडत असते. आणि म्हणते की मला अस्मिताताई आणि त्यांचं बाळ ना सुखरूप असायलाच हवं आहे म्हणून. आणि अस्मिता खूप रडते आणि म्हणते की मला खूप भीती वाटते, खूप मला भीती वाटते. आता अर्जुन म्हणतो की हे बघ सायली नको काळजी करू, म्हणून आता अर्जुन सायलीला सुद्धा सावरत असतो आणि म्हणतो की हे बघ सायली, तू जर का धीर सोडलास तर मामा ते फक्त तुझ्याकडे बघून हे सगळं काही सहन करतात, त्यामुळे प्लीज तू धीर सोडू नकोस ग सायली. आणि आता अर्जुन म्हणतो की अस्मिताताई आणि तिचं बाळ दोघेही सुखरूप असतील, तू नको काळजी करू, आपण डॉक्टरांवरती विश्वास ठेवूयात. आणि तू बघच आता ना लगेचच थोड्याच वेळातच ना आतमधून ना बाळाच्या रडण्याचा आवाज येईल ऐकायला, असं अर्जुन म्हणतो. आणि नेमकं तसंच घडतं. आता सायली खूप इमोशनल झालेली असते. आता सायली खूप रडते. आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला दाखवलेलं आहे की इकडे पुन्हा अस्मिताचा प्रयत्न दाखवलेला आहे की नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा जे काय आहे तर ते डॉक्टर लोक खूप प्रयत्न करत असतात. हे थोडं लेबर रूम मधलं आपल्याला सीन दाखवलेलं आहे. बाहेर सगळेजण वाट बघत असतात. सायली आता हात जोडते आणि म्हणते, दिवाई आज कधी नाही ती ना अस्मिताताईला ना तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज दिवाई तू पाठीशी राहा. आणि सतत आपल्याला थोडा लेबर रूम मधला सीन आणि थोडा बाहेरचा सीन असं बराच वेळ दाखवलेला आहे. आणि आता अचानकच बाळाच्या रडण्याचा जोरात आवाज ऐकायला येतो. आता सगळेजण खूप खुश होतात कारण आता बाळ झालंय. आता हे सगळ्यांना कळतं. सगळेजण लगेचच बघा दुःखाचं वातावरण एक मिनिटात आनंदात बदलून जातं. बाळाच्या रडण्याचा आवाज येतो त्यामुळे सगळेजण खूप खुश होतात. आता अश्विन, अर्जुन, प्रतापराव, सायली आणि कल्पनाताई हे सगळेजण सुद्धा हॉलमध्ये असतात. हे आता लगेचच अर्जुन आजोबा म्हणून प्रतापरावांना मिठी मारतो. नंतर अश्विन, अर्जुन आता या दोघांना सुद्धा ना प्रतापराव म्हणतात, तुमच्या दोघांचंही अभिनंदन. अर्जुन लगेच कल्पनाताई हसायला लागतात आणि म्हणते अश्विन भाऊजी आपण. अश्विन म्हणतो नाही आता तील आणि मगच ते आपल्याकडे बाळाला देतील. आता अर्जुन म्हणतो मला तर असं झालंय ना मी कधी एकदा बाळाला हातात देतो. अर्जुन खूपच एक्साइट होतो आणि म्हणतो की मी त्याला मांडीवर घेणार आणि त्याच्याशी खूप गप्पा मारणार आहे. अश्विन म्हणत असतो हो जरा धीर धर आणि एकदम ना खूप छान वातावरण दाखवलं या एपिसोडच्या सुरुवातीचं आणि एपिसोडच्या शेवटचं हे वातावरण आहे ना, यामध्ये ना दोन्ही वातावरणामध्ये खूपच फरक दाखवला आहे प्रेक्षकांना. खरंच आजचा भाग आहे ना खूपच छान दाखवला आहे. आजच्या भागामध्ये ना सगळे भाव दाखवलेले आहेत, म्हणजे राग, लोभ, मोह, आनंद, दुःख, करुणा हे सगळे भाव आजच्या भागामध्ये ना दाखवलेले आहे. त्यामुळे ठरलं तर मग आजचा हा भाग अजिबात मिस करू नका. तर आपण आता पाहतो की उद्याच्या भागामध्ये सायली म्हणत असते की मला आईबाबांना हे सगळं सांगायचं होतं पण मला अस्मिताताईंच्या समोर हे सगळं सांगायचं नव्हतं. आता अर्जुन आणि सायली दोघंजण बोलत असतात. आता अर्जुन म्हणतो म्हणजे प्रिया अस्मिताताईला योगा क्लाससाठी म्हणून बाहेर निघून गेली आणि मग अचानकच ती तिला घेऊन आली. मग हे तुला काय वाटतं हे सगळं अचानकच घडलं असेल का? आता सायली म्हणते की सचिन भाऊजी आणि साक्षी या दोघांबद्दल अस्मिताताईने ऐकावं अशी प्रियाची इच्छा असेल का? अर्जुन म्हणतो हो नाही ना, हे फक्त आपल्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी ती आपल्याला अस्मिताईच्या जीवाशी खेळली. बापरे. आता सायली म्हणते की
ती आणखी किती खालच्या लेवलला जाऊ शकते. आणि बघा हां पुढचा सीन दाखवला की अर्जुन आणि सायली हॉस्पिटलमध्ये असतात आणि प्रिया एका मुलाशी भेटून जाते. आणि आता प्रिया आता सायली म्हणते अरे हा तर सँडी आहे. अर्जुन म्हणतो हा प्रियाचा बॉयफ्रेंड होता. तर आता सायली म्हणते हो. अर्जुन म्हणतो मग तर आता याच्याशी बोललंच पाहिजे असं म्हणून आता अर्जुन आता तो कोणी सँडी आहे ना म्हणजे प्रियाचा पहिला बॉयफ्रेंड तर आता ती त्याच्याशी बोलणार असते. आता बघूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय काय होतं ते. तर हे सगळं पाहण्यासाठी ठरलं तर मग पाहत राहा. आणि हो प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि एक लाईक नक्कीच करा. तर भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय.